सकल दोष भाती वाचे म्हणता
त्यासी नाही यमपुरी त्यासी नाही यमपुरी त्यासी नाही
वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी. कुशावरती करिता स्नान, कुशावरती करिता स्नान, त्याचे वैकुंठी राहणे. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी. नामा म्हणे प्रदक्षिणा, नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्याला ही गणना. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी. परमपुरुष शौरी, पांडुरंग मुरारी, कमलनयन कान्हा, गोपिका चित्तहरी. प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवामी, सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानिल संतांसी. रंजो चित्तास या फुल्या, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या जयांची केली स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बो फलचारु भक्षणं. उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्यां प्रदाभ. अतुलितबलधामं हेमशैलावदेहं, धनुजवन कृशानुज्ञानिनाम् अग्रगण्यं. सकलगुणनिधानं वानराणामधीशं, रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे, अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. ओम नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रयं, छायामार्तण्डसम्भूतं तन्नमामि शनैश्वरं. गोरक्षजालंधर चर्पटाश्य, आडभंगकानीपमचिन्दराद्यः. चौरंगिरेवानक भर्तृसंज्ञा, भूम्यांबवरुणवनाथ सिद्धः. नर्मदायै नमो प्रातः, नर्मदायै नमो निशिः. नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात्, नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात्.
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेला लागी सेवक झालो, सेवक झालो, सेवेला लागी सेवक झालो, सेवक झालो. श्रीराम श्रीराम. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी करावा अभे. प्रस्तुत प्राप्त समय प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त प्रेममूर्ती संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचा हा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा वाचन. गंगेचं नामस्मरण केल्यानंतर काय फलश्रुती प्राप्त होते, दृष्टीने ब्रह्मगिरीचं दर्शन केल्यानंतर काय फलश्रुती प्राप्त होते, कुशावर्तावरती स्नान केल्यानंतर काय फलश्रुती प्राप्त होते, आणि मानवी जीवनामध्ये प्रदक्षिणा केल्यानंतर काय फलश्रुती प्राप्त होते, याचं चिंतन करणारा हा अभंग. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी या म्हस्कीच्या पावन क्षेत्रामध्ये गलांडे परिवारामध्ये ज्यांनी जन्म घेतला आणि मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून तपेविन दैवत दिधल्याविन प्राप्त गुजेविन हेत कोण संगी. तपश्चर्येशिवाय भगवंताची प्राप्ती, दैवताची, देवाची प्राप्ती होत नाही. आणि त्या तपश्चर्येसाठी सर्वात महत्वाचं स्थान जर कोणतं असेल तर आपल्याला शास्त्र सांगतं किंवा नर्मदा पुराण सांगतं, नर्मदा तीरे तप कुर्यात. नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती साधकाने आपल्या जीवनामध्ये तपश्चर्या करावी. आणि म्हणून ती तपश्चर्या करत असताना गलांडे परिवारामधील असणारे फकीरराव भाऊराव पाटील गलांडे यांनी आणि आमच्या असणाऱ्या ज्योतिताई बाळासाहेब दंडवते अजूनही काही मंडळींनी नर्मदा मातेची परिक्रमा आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण केलेली आहेत. दुपारी सुद्धा कीर्तनाचा कार्यक्रम करून आलो. त्याही ठिकाणची असणारी मंडळी त्यांनी यांच्या सानिध्यामध्ये परिक्रमा केली. अशा असणाऱ्या परिक्रमेची परिपूर्ती करत असताना आजच्या दिवशी नर्मदा मातेचं जे पवित्र जल आणलेलं असतं त्या पवित्र जलाचं पूजन करावं. ब्रह्मवृंदांकडून या जलाचं पूजन करावं. याच बरोबर हे जे जल आहे याची भव्य दिव्य पद्धतीची शोभायात्रा काढावी.
ते जे जल आहे ते जल आपल्या पुण्यपावन भूमीमध्ये अगदीच मिरवावं आणि याच बरोबर आपल्या यथामती आपली जशी शक्ती असेल त्या पद्धतीने 1 कन्या 5 कन्या 7 कन्या 9 कन्या अगदी 108 कन्या 1008 कन्या 1,08 कन्या नाही जसं आपल्याला शक्य होईल तसं त्यांचं नर्मदा मातेचं स्वरूप समजून पूजन करावं. त्या कन्यांना सुंदर पद्धतीचं आसनावरती बसवावं. उत्तराभिमुख त्यांना कन्यांना बसवावं. नर्मदा माता समजून त्यांच्या पायाची पाद्यपूजा करावी. त्यांच्या मस्तकाला तिलक लावून त्यांचं पूजन करावं. आपली जशी यथाशक्ती असेल त्या पद्धतीनं दान द्रव्य धन वस्त्र हे देऊन त्या कन्यांचं पूजन करावं. सजनो, आपल्या महाराष्ट्र प्रांतामध्ये अलीकडे आपल्याला नर्मदा माता कळायला लागलेली आहे. परंतु फार पूर्वीपासून नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती अनंत साधू संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये निवास केलेला आहे. 2005 साली माझी पहिली परिक्रमा झाली. त्याच्यानंतर 2015 साली दुसरी परिक्रमा पायी परिक्रमा केली. त्याच्यानंतर तिसरी पायी परिक्रमा 2022 साली. अशा 3 कालखंडाच्या निमित्ताने नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती पहिली परिक्रमा 5.5 महिन्याची, दुसरी परिक्रमा 108 दिवसाची, तिसरी परिक्रमा 4.5 महिन्याची आणि गाडीने सुद्धा 3दा 21 दिवस 18 दिवस 17 दिवस अशा पद्धतीनं सुयोग जीवनामध्ये प्राप्त झाला. नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती असणारा राख नावाचा घाट आहेत. राखवाले दादाजी फार मोठे तपस्वी साधू आहेत. त्यांच्या आश्रमात अनुष्ठानाचा योग आला. पतईचे दादाजी फार मोठे महात्मे, सिद्ध महात्मे, जे महात्मे दरवर्षी जवळजवळ 1100 मुलींचा विवाह बर का. नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती पतई नावाचं स्थान आहे. 1100 मुलींचा विवाह स्वतःच्या खर्चाने लावून देत होते. प्रत्येक असणारा मुलगा मुलगी त्यांच्यासाठी लागणारे वस्त्र, त्यांच्यासाठी असणारे 10-11 हजार रुपयाचे भांडे वगैरे सर्वांचा अन्नदानाचा खर्च स्वतः आमचे दादाजी करत होते. असा पतई नावाचा घाट दादांच्या सानिध्यामध्ये नवरात्रीमध्ये 9-10 दिवस अनुष्ठानाचा योग आला. हनुमंतेश्वर नावाचं जे स्थान आहे तिथं अनुष्ठानाचा योग आला. रामानंद आश्रम तपोवन आश्रम इथं त्या अनुष्ठानाचा योग आला. त्याच्यानंतर ओंकारेश्वरला सुद्धा मार्कंडेय संन्यास आश्रमामध्ये अनुष्ठानाचा योग आला. मी का सांगतोय सजनो, ध्यानात ठेवा. नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर अनंत अशा पद्धतीचे सिद्ध शिवलिंग आहे. तसं जर आपण पाहिलं तर नर्मदा का हर कंकर रूप हे भवानी शंकर म्हटलेलं आहे. नर्मदा मातेचा असणारा प्रत्येक कंकर त्याला लिंग म्हणतात, त्याला बाणलिंग म्हणतात. हे भगवंताचं स्वरूप आहे. किंबहुना जेवढं महत्व ज्योतिर्लिंगाचं आहे तेवढंच महत्व या बाणलिंगाचं सुद्धा आहे. ओंकारेश्वर, नर्मदेश्वर, ज्वालेश्वर, ममलेश्वर, शूलपानेश्वर, मणिनागेश्वर, कार्तिकेय महादेव, अंकलेश्वर महादेव, कोटेश्वर महादेव, बिमलेश्वर महादेव, माहेश्वर महादेव, कालेश्वर महादेव, जनकेश्वर महादेव, गर्डेश्वर महादेव, कुंभेश्वर महादेव, हापेश्वर महादेव, सोमेश्वर महादेव, लिंगेश्वर महादेव, अनंत अशा पद्धतीचे भगवान परमात्म्याचे, भगवान शिवाचे दिव्य अशा पद्धतीचे विग्रह नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं दर्शन आपल्याला होतं. पण सज्जनो, ध्यानात ठेवा, या सर्व दर्शनापेक्षा सुद्धा माझ्या जीवनामध्ये मी जर प्राधान्य कशाला दिलं असेल तर ते संत महात्म्यांच्या दर्शनाला मी माझ्या जीवनामध्ये फार मोठं प्राधान्य दिलं. तीर्थयात्रे सुखे जावो, तीर्थयात्रे सुखे जावो, तीर्थयात्रे सुखे जावो, तीर्थयात्रे सुखे जावो.
वाच विठ्ठल नाम घेऊ वाच विठ्ठल नाम घेऊ वाच विठ्ठल नाम घेऊ वाच विठ्ठल नाम घेऊ संता संगे सेवो संता संगे सेवो संता संगे देवो संता संगे देवो वासुदेव धनिवारी वासुदेव जनिवानी वासुदेव शरण करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण नाथबाबा सांगतात तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे शिवू वासुदेव ध्वनीवरी. तीर्थयात्रेला जायचंय पण जात असताना संता संगे शिवू ही गोष्ट अत्यंत महत्वाची. म्हणून मैयाच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर एखाद्या शिवलिंगाचं दर्शन झालं काय आणि न झालं काय, पण मैयाच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर या नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती साधना करणारे फार दिव्य तपस्वी अशा पद्धतीचे सिद्ध संत महात्मे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती पाहायला मिळतात. आमचं सद्भाग्य असं की नर्मदा मैयाच्या कृपेने फार दिव्य साधूंचं दर्शन आम्हाला पाहायला मिळालं. याच्यामध्ये 2 ते 3 वर्षापूर्वी जे शांत झाले ते असणारे तिले भट्टे आणि नक्षत्रामध्ये 14 वर्ष जे खाली बसले नाही. किती? 14 वर्ष. 14 वर्ष उभेच राहिले. झोप सुद्धा ज्यांची उभ्यानेच होती असे सिद्ध संत, त्यांचं नाव सियाराम बाबा. ध्यानात ठेवा. आता पाठीमागे ओझरला मागच्याच वर्षी जवळपास, म्हणजे ही मोक्षदा एकादशी गेली त्याच्या पाठीमागची मोक्षदा एकादशी, त्या एकादशीला ओझरला बाबाजींच्या मंदिरामध्ये कलशारोहण सोहळा होता. शांतिगिरी बाबांनी त्याचं आयोजन केलेलं होतं आणि त्याच दिवशी सियाराम बाबांसारखे संत महात्मे मोक्षदा एकादशीच्या पर्वणीवरती शांत झाले. सज्जनो, आपल्या जीवनामध्ये आजार आला की आपण डॉक्टरचा आश्रय करतो, पण ज्यांची निष्ठा नर्मदा मातेवरती आहे त्यांनी डॉक्टरांचा आश्रय नाही केला. बाबांचं ज्या वेळेस त्या ठिकाणी बाबांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यानंतर बाबांना उचललं आणि एका मोठ्या दवाखान्यामध्ये बाबांना ऍडमिट केलं. पण 1-2 ते 3 दिवस बाबा तिथं थांबले आणि बाबांना सांगितलं, नाही मुझे ले चलो बरे मैया के तट पर, मुझे इधर रुकना नहीं. सज्जनो, निघाले आणि निघाल्यानंतर एवढं शरीर थकलेलं होतं. 105च्या पुढे वय होतं बाबाजींचं. 105 वर्षाच्या पुढे वय होतं. पण तरी सुद्धा मैयाच्या किनाऱ्यावरती जायचे. गेल्यानंतर नर्मदा मातेला दृष्टी भरून पाहिजे. रात्री 11 वाजता बाबांच्या आणि हस्ते तिथं बाबा मैयाचं पूजन करायचे, रोज करायचे. सजनो, आपण अंत कालखंडामध्ये डॉक्टरची जवळीक करतो आणि संत महात्मे ज्यांचा विश्वास नर्मदा मातेवरती आहेत त्यांनी मात्र नर्मदा मातेचा आश्रय केला. परमपूजनीय सद्गुरू श्री डोंगरेजी महाराज, महाराष्ट्राचे प्रतिशुक स्वरूप, ज्यांचं व्यक्तिमत्व म्हणून गणलं गेलं असे असणारे डोंगरेजी महाराजांना बडोद्याला ऍडमिट केलं आणि बडोद्याला ऍडमिट केल्यानंतर महाराजांची वेळ झाल्यानंतर महाराजांनी सांगितलं, नाकात नाळ्या वगैरे लावलेल्या होत्या, ऑक्सिजन चालू होता. महाराजांनी सांगितलं, मुझे मैया के तट पर लेके चलो बोले. महाराज जी आपकी तबीयत, अरे वो छोड़ दो बोले. सज्जनों, ऐके ना भक्त परिवार, म्हणून महाराजांनी स्वतः नाकामधल्या नाळ्या काढून टाकल्या आणि नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती मालसर नावाचं क्षेत्र आहे. मालसर नावाचं क्षेत्र फार दिव्य क्षेत्र आहे.
तिथं डोंगरेजी महाराजांच्या हस्ते लावलेले 2 वृक्ष आहे आणि तिथंच डोंगरेजी महाराजांनी आपला देह समर्पित केलेला सत्यनारायण मंदिराच्या सानिध्यात. सजनो, माळसरला महाराजजी गेले आणि गेल्यानंतर सांगितलं तोपर्यंत अंगावरती भगवं वस्त्र धारण केलेलं नव्हतं, सफेद वस्त्रात होते. बोले मुझे संन्यास देतो. संन्यास देतो म्हटल्यानंतर तयारी सुरू झाली संन्यासाची. संन्यास म्हणजे त्या आश्रमाची तयारी. सजनो, विलंब लागत होता. क्यों देर लगा रहे? बोले आपके भाई आ रहे. अरे सन्यासी का कौन भाई और कौन बाप कौन बहन, छोड़ दो सब, इस दुनिया में मेरा कोई नहीं. सजनो, त्यांना संन्यास दिला. संन्यास दिल्यानंतर महाराज उत्तराभिमुख बसले आणि नर्मदा मैयाचं स्मरण करत करत देहाचा त्याग केला. असे सिद्ध संत महात्मे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती वास्तव्य करतात. किटी नावाचं क्षेत्र, पूर्वी ओंकारेश्वर डॅम, आम्ही 2005 साली परिक्रमा करत असताना ओंकारेश्वर डॅमचं काम नुकतंच चालू झालेलं होतं आणि सज्जनो त्यावेळेस वरती किटी नावाचं गाव, तिथे एक नागाबाबा नावाचे सिद्ध पुरुष राहत होते. सज्जनो, आम्ही ज्यावेळेस त्या पुण्यक्षेत्रामध्ये गेल्यानंतर जरा थकून गेलेलो होतो. कारण का तिथून आपण गेल्यानंतर नर्मदा माईच्या उत्तर तीरावरून आम्ही परिक्रमा प्रारंभ केली. पहिल्याच दिवशी रामपुरा गावात मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिथून निघालो. पुढे गेल्यानंतर तिथं एक जटाशंकरी नावाची नदी होती. तिच्या किनाऱ्यावरती एक साधूंचं वास्तव्य होतं. तिथं गेल्यानंतर दुसऱ्या दिवसाचा मुक्काम झाला. दुसऱ्या दिवसाच्या मुक्कामानंतर तिथून निघायचं. ते महात्मा आपल्याजवळ काही तांदूळ वगैरे द्यायचे, खिचडीचं साहित्य द्यायचे. मध्यंतरी गेल्यानंतर कुठंच वस्ती नाही, फक्त मध्यंतरी एक हनुमंतरायाचं मंदिर आणि त्या मंदिराजवळ फक्त एक ओढा आणि त्या ओढ्याला सुद्धा न वाहणारं पाणी, फक्त तुंबलेलं पाणी. तिथंच जेवण करायचं आणि तिथून निघायचं. पुढे धर्मराय मार्गे किटीला जायचं आणि त्या किटीला गेल्यानंतर आम्ही थकून गेलो. सकाळच्या प्रहारी अंधारात निघालो. महाराज जटाशंकरी नदी पार केली आणि पुढे गेल्यानंतर थकलेलो होतो. एक परिक्रमावासी आले. अरे जाओ जाओ, बोले बाबाजी का दर्शन आपने किया? म्हटलं नहीं किया. अरे जाओ, बोले बाबाजी 2 रुपये दक्षिणा देते. बोले मी त्या ठिकाणी सांगितलं हमें कुछ दक्षिणा की जरूरत नाही. अरे वो बोले वो दक्षिणा नाही, वो महाराज जी का प्रसाद है. आणि म्हणून आम्ही गेल्यानंतर असे सिद्ध पुरुष महाराज कोणाकडून 1 रुपया सुद्धा घेत नव्हते, पण बटव्यामध्ये बरोबर त्यांचे पैसे असायचे आणि प्रत्येक परिक्रमावासाला 2 रुपये दक्षिणा द्यायचे. फार सिद्ध पुरुष होते. मी गेल्यानंतर इतरांना 2-2 रुपयाचे ठोकळे द्यायचे, पण मी गेल्यानंतर बरोबर त्यांनी 10 रुपयाची नोट काढली आणि मला सांगितलं कितनी मूर्ती हो? म्हटलं 5 मूर्ती आहे. ठीक आहे, 5 जन बांट लो. बोल्या 5 लोक. मी ती नोट अजून बाबांचं नाव ठेवून 20 वर्ष झाले माझ्याजवळ ठेवलेले. का? त्या दिव्य पुरुषाचा स्पर्श त्या दिव्य वस्तूला झालेला आहे म्हणून. सजनो, ज्यावेळेस त्या महात्म्याकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर एक तपश्चर्येची असणारी एक वेगळी छटा जीवनामध्ये पाहायला मिळाली. किटीचे नागाबाबा, पतईचे बालक रामदास त्यागीजी महाराज. सज्जनो, त्यांनी आपल्या जीवनामध्ये तळघरामध्ये साधना केली आणि ती साधना करत असताना फक्त गीता गीता आणि गीता हे सोडून काहीच करत नव्हते. संध्याकाळच्या वेळी फक्त जवळ हनुमंतरायाचं एक मंदिर होतं, त्याला पाणी घालायचे आणि फक्त अखंड त्या तळघरामध्ये अखंड साधना गीतेची आणि नामस्मरणाची. एवढे दिव्य सत्पुरुष 1100 मुलींचा विवाह दरवर्षी लावून द्यायचा स्वतःच्या खर्चाने. रिद्धिसिद्ध संपन्न महात्मा, लेपाचे असणारे लाल बाबा, अतिशय सिद्ध पुरुष महाराज, फार सिद्ध पुरुष. त्याच्यानंतर शूलपाणेश्वर जंगलामध्ये ज्यांची विशेष ख्याती होती, आता फक्त मंदिर तिथं बांधलेलं आहे, पण ज्यांचं दर्शन आम्हाला झालं त्यांचं नाव लखनगिरी बाबा. सज्जनो, ज्या ठिकाणी चोर लुटत होते तिथं जाऊन ज्या महात्म्याने साधना केली ते क्षेत्र म्हणजे शूलपाणेश्वरचं जंगल. शूलपाणेश्वरचं जंगल, शूलपाणेश्वर का नाव पडलं तर भगवान शिवाने एक धूम्रकासूर नावाचा असणारा जो असुर आहे, तर त्या असुराला गर्व झालेला होता. त्यानं 4000 वर्षाची तपश्चर्या केली. 1000 वर्ष
पाणी पिऊन, 1000 वर्ष त्या ठिकाणी फक्त हवेवरती, 1000 वर्ष दारू पिऊन, 1000 वर्ष अशा पद्धतीनं 4000 वर्षाची तपश्चर्या केली. मरे ना तो, लोकांना त्रास द्यायला लागला म्हणून भगवान शिवाने आपला त्रिशूल त्याला फेकून मारला. आणि त्रिशूल फेकून मारल्याच्या नंतर त्याच्या छातीमध्ये तो त्रिशूल लागला. त्रिशूल त्याच्या छातीत लागल्यानंतर त्या त्रिशूलाला रक्त लागलं. आणि सज्जनो, भगवान शिवांच्या त्या त्रिशूलाच्या आघाताने त्याच्या बुद्धीमध्ये परिवर्तन झालं आणि त्याने भगवान शिवशंकर परमात्म्याची शरणागती केली. भगवान शिवाने त्या अंधकासूर असेल तो जो राक्षस आहे, तर त्याला काय केलं आहे, धुम्रासूर नावाचा राक्षस, त्याला काय केलं तर अभय दिलं. सज्जनो, पण भगवान शिवाच्या त्रिशूलाला रक्त लागलं. ते रक्त काही निघेना, काही केलं धुवून सुद्धा तो डाग जाईना. म्हणून भगवान शिवशंकर परमात्मा नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती फिरत असताना शूल पाणेश्वर, शूल म्हणजे त्रिशूल आणि पाणी म्हणजे हात, भगवान शिवाच्या हातामधला असणारा त्रिशूल, तो त्रिशूल शूल पाणेश्वरच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर तिथं तीर्थामध्ये बुडवला. आणि भगवान शिवाच्या त्रिशूलाला लागलेलं रक्त काय झालं, तिथं गेलं. तो दोष तिथं गेला. म्हणून त्या जंगलाचं नाव होतं शूलपाणेश्वरचं जंगल. सज्जनो, अशा शूलपाणेश्वरच्या जंगलामध्ये प्रत्येक परिक्रमावासियाला लुटलं जायचं, महाराज लुटलं जायचं. पूर्वीच्या कालखंडामध्ये 2-3 गोष्टी प्रसिद्ध होत्या. सगळे म्हणायचे आपने जंगल पार किया मतलब शूलपाणेश्वर का जंगल. दुसरी गोष्ट, आपने सियाराम बाबा की चाय पी, त्या चहाचं सुद्धा वैशिष्ट्य आहे. असो, तीसरी महत्वाची गोष्ट, आपको लखनगिरी बाबा का दर्शन हुआ है. तिसरी महत्वाची गोष्ट, चौथी, आपने नावडी पार किया है क्या. या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या होत्या. असो, प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करत नाही. सज्जनो, आमची जिज्ञासा होती की काय आहे शूलपाणेश्वरचं जंगल. आणि म्हणून त्या जंगलामध्ये राजघाटापासून प्रवेश केला. सुरुवातीला जाताना आम्ही 9 लोक परिक्रमेसाठी गेलो. पण मैयाच्या किनाऱ्यावरती 1 निरंजन, 2 सुखी, 3 में खटपट, 4 दुखी, 5 में पंचायत, अशा पद्धतीची स्थिती मैयाच्या किनाऱ्यावरती असते. 1 असला निरंजन, 2 समथिंग इज बेटर दॅन नथिंग, नसल्यापेक्षा बरं, 3 मध्ये खटपट होणारच महाराज. होणार म्हणजे होणार, काहीतरी भांडण होणार म्हणजे होणार. बरं, भांडण कशावरून व्हावं, कशावरून भांडण व्हावं. आम्ही 4 जण परिक्रमेमध्ये चालत होतो. आमचं असं होतं की नर्मदा मातेच्या जलामध्ये स्वयंपाक करायचा, किनारा सोडायचा नाही, पायात चप्पल घालायची नाही आणि फक्त कोरडा शिदा घ्यायचा आणि हाताने स्वयंपाक करून खायचा 20 वर्षापूर्वी. सज्जनो, मग त्याच्यासाठी आम्ही काय केलं, माझ्याकडे एक पातेलं होतं, आमच्या गुरुबंधूंकडे एक तवा होता, एका गुरुबंधूंकडं फक्त त्या ठिकाणी काय होतं, एक ताट होतं बरं का, आणि एका गुरुबंधूंकडं एक पळी, उलथणी आणि एक चाकू, एवढ्या 3च गोष्टी बरं का. असा आमचा संसार. एवढ्यामध्येच कमंडल घ्यायचं, 2 लिटरचं कमंडल, त्याला खालून गाळ लावायचा आणि त्याच्यामध्येच भाजी तयार करायची, नाही का. सज्जनो, असा आमचा प्रवास चालला. एक दिवस आम्ही जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर 2 चपात्या उरल्या. किती? 2 चपात्या उरल्या. 2 चपात्या उरल्यानंतर, आता माझी जन्मभूमी नांदूर मध्यमेश्वर दक्षिण काशी ही जन्मभूमी, तिथलेच आमचे एक साधक, आमचे आता ते फार सिद्ध झाले महाराज. ते जसे माझ्याबरोबर परिक्रमेला आले तसं त्यांनी घराचा त्याग केला, बायकोचा त्याग केला आणि ते मैयाच्याच किनाऱ्यावरती राहतात. अनेक प्रकारच्या परिक्रमा त्यांनी केल्या. असे सिद्ध पुरुष आमच्या गावचे ते होते. आता काय झालं, 2 चपात्या सांभाळण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे दिल्या. त्यांच्याकडे 2 चपात्या सांभाळण्यासाठी दिल्या. त्यांनी सुद्धा एका दुसऱ्याच महाराजांच्या पिशवीत ठेवून दिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, म्हटलं दाते महाराज काढा चपात्या. ते म्हटले चपात्या माझ्याकडे कुठं चपात्या, यांच्या पिशवीत पान, ज्यांच्या पिशवीमध्ये निघाल्या. असे महाराज भडकले त्या ठिकाणी, सगळा बोजा माझ्याकडेच. आता त्यांच्याकडे बोजा काय होता माहिती का, 1 चमचा, 1 उलथणी बर का, आणि 1 चाकू. आता खरं सांगा, 1 तवा आणि किती चमचे एकत्रित केले म्हणजे बरोबरी होईल त्या ठिकाणी. पण सगळा बोजा माझ्याकडं. महाराजांना राग आला, जे उठले महाराज राग नाही का, पुढे निघून गेले. आम्ही म्हटलं जाऊ दे, आमच्या वाटेची अर्धी खाली, त्यांची अर्धी आम्ही खाऊन गेली. पुढे गेले, ते बिस्किटचा पुडा खात बसले, तो बिस्किटचा पुडा आम्ही खाऊन टाकला. चला, महत्वाची गोष्ट सजनो, या जंगलात जात असताना आम्हाला पाहायचं होतं काय आहे शूलपाणेश्वरचं जंगल.
आणि म्हणून जंगलामध्ये प्रवेश केला. त्यावेळी आमचे भांडणं झालेले होते आणि भांडणामधून सगळे वेगवेगळ्या दिशेला निघून गेले होते. आम्ही 2 जण होतो 9 पैकी. आणि मग त्याच्यामध्ये एक आम्हाला तिसरे महात्मा भेटले बंगालचे. आम्ही सर्व मंडळी निघाल्यानंतर पुढे अनेक त्या ठिकाणी सावऱ्या, वडद्या, कुली, घुमसा वगैरे हे सगळे गावं पूर्वी लागायचे त्या ठिकाणी. आजही ते आहेत, पण आता प्रतिष्ठापित झालेले. सजनो, पुढे आम्ही गेल्यानंतर आम्हाला जवळपास 6 महात्मे भेटले. आम्ही 6 आणि ती 3 9 झालो. आणि मग गेल्यानंतर पुढे एक हिरालाल ज्या गावामध्ये राहत होता, त्या गावाचं नाव होतं कुली नावाचं गाव. तिथं एक हिरालालचे दुकान होतं. तो हिरालाल काय करायचं माहिती का, हे जे चोर लोक साधू महात्म्यांना लुटायचे त्यांचे भांडे ते त्या हिरालालला विकायचे आणि तो हिरालाल सुद्धा ते भांडे विकून त्याच्या पैशामधून परिक्रमावास्यांना खाऊ पिऊ घालायचं. बरं का, असं चक्र होतं माझ्याच्या किनाऱ्यावरती. आम्ही तिथे गेलो. आता गेल्यानंतर ते 6 महात्मे आम्हाला मिळाले तर सर्वांना त्याने आम्हाला ते शिदा पाणी दिला. आम्ही सुंदर पद्धतीचा स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केल्यानंतर तिथं त्या जंगलामध्ये आता पुढे जायचं. सगळे साधू म्हटले सब मिलजुल कर जाएंगे. म्हटलं ठीक आहे, कुछ बात नाही, हमें कुछ दिक्कत नाही, सब मिलजुल कर जाएंगे. म्हणून आम्ही तिथून जायचं ठरवलं. स्वयंपाक केला, जेवायला बसलो आणि जेवायला बसत असताना जे चोर लुटण्यासाठी यायचे ते सुद्धा पाहून जायचे किती लोक आहेत, नाही का. ते चोर असे 3 जण आलेले होते. आम्ही असं सर्वजण बसले होतो. या महात्म्यांनी थोडासा अगोदरही गांजा पिलेले होते आणि नंतरही त्यांनी काय केला, त्या ठिकाणी थोडासा गांजा विठ्ठल विठ्ठल नर्मदा मैया तुम्हारी जय जय हो. बोला नर्मदा मैया तुम्हारी जय जय हो. नर्मदा मैया तुम्हारी जय जय हो. नर्मदा मैया तुम्हारी जय जय हो. जटाशंकरी तुम्हारी जय जय हो. जटाशंकरी तुम्हारी जय जय हो. जटाशंकरी तुम्हारी जय जय हो. सजनो, थोडक्यात कीर्तन करतोय, एकदम थोडक्यात लक्ष द्या. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. थोडंसं मला अभंग पण सोडवायचं आहे. नर्मदा मातेच्या कीर्तनामध्ये खूप विषय आहेत सांगण्यासाठी. नर्मदा मातेची परिक्रमा का करावी, नर्मदा मातेच्या परिक्रमेचे प्रकार किती, नर्मदा मातेची परिक्रमा शंकराचार्य, मार्कंडेय महामुनी आदी सर्व दिव्य संत महात्म्यांनी केली. नर्मदा मातेचा अवतरण या पृथ्वी दलावरती कोणासाठी झालं, राजा पुरुकुत्सू आणि हिरण्य तेजाची कथा येते. नर्मदा माता या पृथ्वी तलावरती कोणत्या दिवशी आल्या, माघ शुद्ध सप्तमी रविवार दिवशी मातेचं अवतरण झालं. 7 कल्पाचा प्रलय मार्कंडेय महामुनींनी पाहिला, पण 7ही कल्पामध्ये न मृता इति नर्मदा. नर्म म्हणजे जी सुख देते तिचं नाव नर्मदा, नराचा मध हरण करते तिचं नाव नर्मदा. सजनो, या नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती सूरज कुंडाचं महत्व काय, रामकुंडाचं महत्व काय,
बुलुला कुंडाचं महत्व काय? सर्वत्र सुलभा रेवा त्रिषु साने स्थानेषु दुर्लभा ओंकार रेत भृगु रेत तथा रेवरी संगमे. ओंकारेश्वर क्षेत्राचं महत्व काय? मांधाता नावाच्या राजाची ही नगरी कशी? ओंकारेश्वर दिव्य ज्योतिर्लिंग म्हणजे नेमकं काय आहेत? तिथं विष्णुपुरी आहेत, शिवपुरी आहेत, ब्रह्मपुरी आहेत. तिचा महिमा काय आहेत? नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती तिथं असणारं त्या ठिकाणची जी गंगा प्रकट झालेली आहेत, गोमुख प्रकट झालेले आहे, त्या गोमुखाची महती काय? नर्मदा मातेचं नाभिस्थान नेमावरचं महत्त्व नेमकं काय? अमरकंटक क्षेत्राचं नेमकं महत्त्व काय? अमरकंटक क्षेत्रामध्ये अमरेश्वराचं नेमकं महत्त्व काय आहे? शूलपाणेश्वरचं महत्त्व काय आहे? अजूनही तिथं अश्वत्थामा कसे फिरतायत? याच मैयाच्या किनाऱ्यावरती भारभूत नावाचं तीर्थ आहे. तिथं एकदम पाप्यातला पापी ज्यानं विश्वासघात केला असा देव शर्मा सोम शर्मा याचा उद्धार कशा पद्धतीनं झाला? उलूक नावाच्या तीर्थामध्ये एक घुबडाचा उद्धार कसा झाला? मरकटी संगमाची नेमकी कथा नेमकी काय आहे? हनुमंतेश्वर, त्या ठिकाणी हनुमंतेश्वर नाव का दिलं? हनुमंताला कोणत्या प्रकारचा दोष लागला? त्या दोषामधून हनुमंतराय त्यांचं क्षालन कसं झालं? सज्जनो, सगळे चिंतनाचे विषय आहेत, नाही का? सगळे चिंतनाचे विषय आहेत. एका दिवसामध्ये सांगण्याचा हा विषय नाही. आणि म्हणून नर्मदा मातेची दिव्य ते दिव्य परिक्रमा. आणि एक सांगतो, ध्यानात ठेवा, नर्मदा मातेचं दर्शन जरी केलं तरी 7 जन्माच्या पापामधून मनुष्य मुक्त होतो. एवढं मोठं सामर्थ्य नर्मदा मातेचं आहे. 7 जन्माचं पाप केवळ जिच्या दर्शनाने जातं. जो नर्मदा मातेचं जल पिऊन नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती राहतो तो मेल्यानंतर त्याची कधीच दुर्गती होत नाही. ध्यानात ठेवा. इदंतु नर्मदाष्टकं त्रिकालमेवे सदा पठन्ति ते निरंतरं न यान्ति दुर्गतिं कदा. सुलभ्य देह दुर्लभं महेश धाम गौरवं पुनर्भवा नरा न विलोकयन्ति रौरवं. पुन्हा तो मनुष्य या रौरव नरकाला पुन्हा येत नाही. ध्यानात ठेवा, ही फलश्रुती मातेची. नर्मदा आठवी वेळोवेळा वाचे. नर्मदा आठवी वेळोवेळा वाचे. नाही भय कळी काळाचे प्राणी असे. पुन्हा त्याला कधी या ठिकाणी भीतीचं काही कारण नाही. अशी नर्मदा मातेची महती. सजनो, बघा, त्या शूलपाणेश्वरच्या जंगलातला प्रसंग आहे. पुढे शूलपाणेश्वरच्या जंगलात जायचं जिथं लुटतात. आणि म्हणून तिथं ते साधू महात्मे बसले. थोडासा गांजा त्यांनी वळला काही साधूंनी. आणि मग ते बरळायला लागले बरं का. ते म्हटले, मामाजी. मामाजी म्हणजे कोण? नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती जे चोर त्यांना मामाजी म्हणायचे. का म्हणायचे? सजन लुटायचे पण खाऊ पण तेच घालायचे बरं का, म्हणून त्यांना मामाजी म्हणायचे. सजन तिथून मग आता ते म्हणायचे मुकी दो म्हणजे तुमच्याकडं साहित्य जसंच्या तसं खाली टाका. आणि म्हणून सजन ते म्हणायचे, ओ मामाजी हमको कहेंगे मुक, हम हमको उनको कहेंगे फूक. आता गांग्याची फूक लावलेली तू गांजाची, त्यामुळं बरडायला लागली. तेवढ्यामध्ये सगळेजण आम्ही निघाल्यानंतर भलं मोठं असं शूलपाणेश्वरचं जंगल त्यावेळेस तोडलेलं होतं सरदार सरोवरासाठी. आणि आम्ही असं पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर त्या 2 डोंगरांच्या मधून ते 3 चोर समोर आल्यानंतर बोले, आपके पास जो कुछ रख दो नीचे. असं म्हटल्यानंतर आमच्यापैकी 2-3 साधूंनी काय केलं, हातामध्ये दगड उचलला आणि त्यांच्या पाठीमागं धावले. ते असे वरती डोंगरावरती गेले. त्या डोंगरावरती गेल्यानंतर
त्यांनी पाहिलं आणि ज्या साधूनं दगड उचलला बोले देखो ये साधू संत महात्मे इतना दूर से आते आप लोग इनको लुटते बोले असं म्हटलं तर धावले त्यांच्या मागं. ते वरती गेले वरून त्यांनी आमच्यावर दगड मारायला सुरुवात केली. पण दगड कसा मारायचे आम्हाला लागणार नाही असं बरं का, आम्हाला लागू देत नव्हते. आम्ही जवळच गेलो. एक माताजी होत्या, त्यांचे 2 मुलं त्या ठिकाणी होते आणि 2 लोक तिथे उभे होते. म्हटलं माताजी जरा बच्चों को कुछ समजाओ, किसी को पत्थर बित्थर लग जाएगा तो क्या करेंगे, जाने तो महाराज वो अनजाने मूर्ख असं म्हटल्यानंतर ते 3 जण आले महाराज खाली. आल्यानंतर ते असे लांब लांब त्यांच्याकडे ते विळे होते असे इथं टांगलेले. आणि ज्या साधूने पहिल्यांदा दगड उचलला आगे आ बोले तेरे को काट डालतोय असे शिव्या द्यायला लागले महाराज. मी म्हटलं बस आता आपली परिक्रमा इथं संपली बा, संपला म्हणलं आपला कार्यक्रम. पण तिथं त्यांनी काही केलं नाही. पुढं आम्ही गेलो ते 3 जण, त्याच्यानंतर अजून 7-8 जण कोणाच्या हातामध्ये कोयते कुऱ्हाडी विळे वगैरे तीरकामटे घेऊन आले आणि अजून 2-4 जण आले. ती बाई म्हणत होती ना जाने तो महाराज अनजाने मूर्ख ऐसा वैसा. तिथं नेमकं त्या मेधाताईंचं आंदोलन चालू होतं त्यावेळेस, ते शूलपाणेश्वरच्या जंगलासाठी. आणि कोणाची किती जमीन गेली ते पाहण्यासाठी 2 अधिकारी आलेले होते. म्हणून त्यावेळेस ती बाई गप्प बसली, ती सुद्धा तिच्या मुलांना घेऊन लुटायला आली महाराज. आता एवढे जण आले, आम्हाला वाटलं की जिसके पास जो जो रख दो बोले नीचे रख दो म्हटल्यानंतर ठेवलं आम्ही खाली. बरं ठेवलं काय. आता मी काय केलं होतं, माझ्याकडे एक 500 रुपयाची नोट होती. नर्मदा मातेचा एक पत्र्याचा फोटो होता बरं का. त्या फोटोमध्ये मी ती 500ची नोट घालून ठेवली होती. आता काही म्हणायचे हे बघा, जर समजा आपल्याकडे पैसे त्यांनी मागितले आणि आपण जर ते पैसे नाही दिले तर डायरेक्ट जर सापडले तर भोगसूनच टाकतात. मी तरी ते 500 रुपये ठेवले बरं का. पण म्हणलं खरंय सांगायचं नाही, खोटं बोलायचं नाही, म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये 10 रुपये ठेवले. लगेच ते सगळ्यांना लुटलं. मग काहींनी काय केलं, तिथं फक्त सफेद वस्त्र घेतले, काहींनी फक्त ग्लासच घेतले, काहींनी त्या ठिकाणी फक्त पातेलेच घेतले, नाही काय असं वाटून घेतलं. कोणी? चोरांनी बरं का, चोरांनी. आजकाल सुद्धा समाजामध्ये एवढे चोर झालेले, ते उघड केसाने आपला गळा कापतात. पण मला वाटतं या चोरांचा आदर्श त्यांनी घ्यावा बरं का, या चोरांचा आदर्श त्यांनी घ्यावा, जरा वाटून खावं बरं का. चला आता त्या दिल्लीला मी गेलो होतो, तिथं त्या जगन्नाथ अण्णांनी खूप सुंदर दृष्टांत दिला. जास्त मी बोलत नाहीत. सजनो चोर, पण काही महात्म्याने कमंडल नाही दिलं, सोडून दिलं त्यांनी बरं का, नाही जिद्द केली. काही महात्म्याने चप्पल नाही दिली, त्यांनी सोडून दिली, काहीच केलं नाही. सजनो तिथून पुढं आम्ही गेलो. पुढे एक ग्रुप आला आणि त्या ग्रुपमध्ये मग आता सगळ्यांना आम्हाला तिथं लुटलं. एक जणानं काय केलं माहिती का, नेमकं मला म्हणले पैसे आहे की आपके पास, म्हटलं आहे बरं का. काय म्हणलं ढूंढलो आप, असं म्हटल्यानंतर त्यानं शोधायला सुरुवात केली. ज्ञानेश्वरीमध्ये त्याला 10 रुपये मिळाले. पण तेवढ्यामध्ये नर्मदा मातेची लीला अशी विचित्र राहते महाराज. त्या चोराने माझा तो नर्मदा मातेचा फोटो घेतला, फक्त माझाच बरं का, आणि असा उलटा करून पाहिला. मी म्हटलं आता बास, माझी नर्मदा बँक लुटली. पण मला धाक कशाचा, म्हटलं याला जर पैसे सापडले तर हा मला बोक्सूनच टाकील असं ऐकलेलं होतं. महाराज मांड्या विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागल्या. म्हटलं झाली परिक्रमा. पण सज्जनो मातेनं असा चमत्कार दाखवला, असा त्याच्या हाताला असा झटका आल्यासारखा झटका बसला आणि त्यानं तो फोटो खाली टाकून दिला बरं का. म्हटलं नर्मदा बँक वाचली हो आपली बरं का. सज्जनो तिथून आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर 2-4 जागेवरती ते चोर आले आणि मग एक म्हातारी पाण्याचा हंडा घेऊन आली. ती म्हटली बाबाजी देखो ना आप कितने दूर से आते, आओ पानी पियो. बोले देखो ये लोगों ने आपका कमंडल छीन लिया, आपके बर्तन छीन लिए, आपका सब बिस्तर छीन लिया. देखो महाराज जी, कम से कम आपका कमंडल तो छोड़ना चाहिए था, आपका कमंडल छीन लिया, आप पाणी कैसे पिएंगे. म्हातारी म्हटली बरं का. महाराज आमचे साधू लगेच त्या ठिकाणी लगेच पगळले. एका साधूने सांगितलं माताजी कम से कम आपने पूछा आप पानी कैसे पिएंगे. एक छोटासा असा कमंडल होता. माताजी ये कमंडल आपको, चोरांकडून भांडून आणला, माताजीला दिला. एक म्हटला माताजी ये लो मेरी साफी, मेरा गमछा आपको दे देते, त्यानं ते देऊन टाकलं. एक म्हटला माताजी देखो एक गिलास आपके लिए. एक जण म्हटलं माताजी, त्यानं कुठून पैसे हे ठेवले होते, 5 ते 10 रुपयाची नोट काढून म्हातारीच्या हातामध्ये दिली. कोणी काय दिलं. आमचेवाले असणारे अंगावरचे गरम कपडे काही त्यांनी घेतलेले नव्हते, फक्त सफेद कपडे घेतलेले होते, लाल कपडे घेतलेले नव्हते. 1-2 साधूंनी ते गरम कपडे म्हातारीला दिले. एका साधूनं काय केलं, त्या ठिकाणी म्हातारीला असं वस्त्र होतं ते देऊन टाकलं.
म्हातारीनं बघा आमच्याकडचंच वस्त्र घेतलं, खाली अंथरलं आणि त्याच्यामध्ये आम्ही दिलेले भांडे कुंडे भरले, गाठोडं बांधलं, डोक्यावरती घेतलं, चोराने धमकून लुटलं आणि म्हातारीनं हसत हसत लुटलं आणि म्हातारी निघून गेली. सजनो, असं जंगल, पण ज्या जंगलामध्ये ज्यांनी तपश्चर्या केली ते लखनगिरीचे बाबा फार सिद्ध पुरुष होते. एकच टिक्कड तयार करायची बघा सजनो, एक टिक्कड पण 25 जरी परिक्रमावासी आले, एवढासा जरी दिला तरी तो तृप्तीचा ढेकर द्यायचा. या चोरांना राग आला. सुरुवातीला लखनगिरी बाबा आले, म्हटले कोण असा सिद्ध पुरुष आहे की आम्ही जिथं लुटतो तिथं हा आला. सजनो, ते लखनगिरी बाबांच्या कुटियामध्ये गेले. तर गेल्यानंतर त्या कुटियामध्ये बाबांनी अशी निरांजनी लावलेली होती. बाहेरून हे चोर डोकावले आणि त्यांना लखनगिरी बाबाच्या शरीराचे तुकडे तुकडे दिसले बरं का. चोर घाबरले, जे पळून गेले घरी गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा पाहिलं की या महात्म्याचे तुकडे गेले. आले तर बाबा साधना करत बसलेले होते. सजनो, असे सिद्ध पुरुष. सजनो, लेपाचे लाल बाबा सिद्ध पुरुष, अमरकंटकच्या मीरामाई सिद्ध पुरुष, डेडियापाडीच्या पाडाचे असणारे सुरेंद्र बापू सिद्ध महात्मा, झगडियामडीचे जगदीश बापू सिद्ध महात्मा. त्याच्यानंतर तिथं जवळच एक स्थान आहे नीलकंठ धामाजवळ. सजनो, तिथं असणारे एक महात्मा 84 वर्षाचे फुलबाडीचे सिद्ध बापू, ज्यांनी 10 वर्ष दंडवत घालत मातेची परिक्रमा केली. किती? 10 वर्ष दंडवत घालत घालत मातेची परिक्रमा केली. 10 वर्ष लागले महाराज त्यांना. आपण नर्मदा मातेच्या परिक्रमेला जातो, कशासाठी जायचं परिक्रमेला? त्याचं कारण सांगतो. या निकानीच पापानी जन्मांतर कृतानीच तानि तानि प्रणक्षंती प्रदक्षिणा पदे पदे. सजनो, प्रत्येक पाऊलाला नर्मदा मातेचं नामस्मरण मुखाने करायचं, नर्मदा अष्टकाचे पाठ करायचे, नाहीतर आपला हरिपाठ करायचा. रामकृष्ण हरिनामाचा मंत्र घ्या, ओम नमः शिवायचा मंत्र घ्या आणि प्रत्येक पावलाला नामस्मरण करत चला. आपल्या जीवनामधले असणारे आनंद पातक प्रत्येक पावलाला नष्ट करण्याचं सामर्थ्य नर्मदा मातेमध्ये आहे, नर्मदा मातेच्या परिक्रमेमध्ये आहे. सजनो, आपल्या जीवनातली पातकं घालवण्यासाठी तपेविना दैवत जिथल्या विना प्राप्त तपश्चर्या करण्यासाठी नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती जायचं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना, तीर्थाला जात असताना, तीर्थाला कशाला जायचं? मदाला समाता आपल्या मुलाला सांगते, उठी बाळा जाई रे तीर्थे तू हिंड, उठी बाळा जाई रे, उठी बाळा जाई साधुवारी संत तेथे असती उदंड, साधुवारी संत तेथे, साधुवारी संत माझी आत्मज्ञानी जो का न बोले वितंड, माझी प्रचंड, तो तुझ बुझविला प्रचंड, साई श्री गुरु शरण, जय
तुम्हाला सांगते, उठी बाळा जाई रे तीर्थे तू हिंड. तीर्थाला जायला सांगितलं. कशासाठी जायचं? आता आपण सुद्धा तीर्थेला जातो आणि यात्रेला जातो. तीर्थ म्हणजे काय? जनानी तार येतील आणि तीर्थाने जे जगताला तारतात त्यांना तीर्थ म्हणतात. यात्रा सुद्धा या आणि तरा तिचं नाव यात्रा, जा आणि जातात राहा तिचं नाव जत्रा, नाही का? यात्रा आणि जत्रा याच्यात फरक आहे. सजनो, तरण्यासाठी यात्रेला जायचं, पण त्या यात्रेची आपण जत्रा करून टाकतो बरं का. महिन्याची आपली यात्रा असते, त्याच्यामध्ये 15 दिवस भांडता जातात आपले सीटावरून भांडता जातो. आणि मग कुठंतरी एकमेकाचे मन जुळतात तर आरे पाठी कुरकुर करायला लागतात. त्या ठिकाणी कंबर दुखायला लागतं, पाय दुखायला लागतात. आणि मग मात्र म्हणतात, बाबा त्या असणार ट्रिपवाला घ्या, आता लवकर उरकून घ्या घराकडे, नाही का? बरेच लोक एजंटचे संगती, मोटार मार्ग गाती, जाती यम सदना येणे पंथे. जाताना यात्रा करा, पण एजंटच्या संगतीत नका करू. एजंटच्या म्हणजे काय? नेणारे कुणीतरी राहणारच आहे तुम्हाला, पण जे तुमच्या चप्प्या करून सुद्धा पैसे कमवत असतील त्या ठिकाणी, काही त्याच्यातून सुद्धा फाळकं मारित बरं का. तो जो न्हावी आहे ना, त्याच्याशी कॉन्टॅक्ट साधवतात. एवढ्या चप्प्या केल्यानंतर एवढे पैसे आमचे. ब्राह्मणाशी सुद्धा कॉन्टॅक्ट करतात त्या ठिकाणी, एवढ्या पूजा केल्यानंतर एवढे पैसे आमचे. अशांच्या संगतीत नका जाऊ त्या ठिकाणी. सजनो, संतांचे संगती म्हणून मार्गगती, आकळावा श्रीपती येणे पंथे. पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम, हाची माझा नेम. सिद्धीने याने जायचंय, परंतु कुठं जायचंय? त्या ठिकाणी नाही का, संतांच्या संगतीमध्ये जायचंय. सज्जन, उपाय जर काय असेल, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांची ते पाय, तेने साधते साधने तुटती भवाची बंधने. संजनो, संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. म्हणून संतांच्या संगतीत जायचंय, आणि ते सर्व संत महात्मे तीर्थाचा आश्रय करून राहतात. उठी बाळा जाई रे तीर्थे तू हिंड, साधू आणि संत तेथे आस्ती उदंड. तया माझी आत्मज्ञानी जोका न बोले वितंड, तो तू गुरु करीतो तुझ भुजविल प्रचंड. या न्यायाने सजनो, संत महात्मे तीर्थाचा आश्रय करून राहतात. असे अनेक संत महात्मे या असणाऱ्या तीर्थाच्या सानिध्यात, पण कोणत्याही तीर्थाच्या सानिध्यामध्ये नाही. सजनो, ध्यानात ठेवा, या जगामध्ये तीर्थ किती आहेत? तर 3.5 कोटी तीर्थ आहे. किती? 3.5 कोटी. तुम्हाला कशावरून सांगितलं तुम्ही? तर मानवी शरीरावरती 3.5 कोटी रोम आहे. किती? 3.5 कोटी. कोणाला शंका असेल तर मोजून पहा, मी आहे अजून अर्धा पाऊण तास या ठिकाणी. 3.5 कोटी रोम मानवी शरीरावरती. एका रोमाच्या बुडाशी एक पाप वास्तव्य करतं, आणि एका पापाच्या क्षालनार्थ भगवान परमात्म्यानं या असणाऱ्या पृथ्वी तलावरती 3.5 कोटी तीर्थ बनवलेले. आता 3.5 कोटी तीर्थामध्ये स्नान केल्याशिवाय तुम्हाला 3.5 कोटी पाप घालवता येणार नाही. मग आता 3.5 कोटी तीर्थाच्या स्नानाला जायचंय. करा उद्यापासून सुरुवात. मी म्हणतो, हजारही जन्म घेतले तरी 3.5 कोटी तीर्थाचं स्नान होणं काय आहे? अशक्य. सजनो, पूर्वी नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरती बघा, एक कुंड होता. एक कुंड, त्या कुंडाचं नाव होतं धावडी नावाचं कुंड बरं का.
त्या धावडी नावाच्या कुंडामध्ये बाणासूर नावाच्या राक्षसाने एक तिथं लिंगार्चन नावाचा विधी केला होता बरं का. एक लिंगार्चन नावाचा विधी केलेला होता. सजनो, तिथं बाणासूर रोज 1 कोटी मातीचे पार्थिव शिवलिंग करून त्या कुंडामध्ये अर्पण करीत होता बरं का. आणि मग त्या कुंडाचा असा महिमा तयार झाला की त्या कुंडामध्ये नर्मदा मातेचे शिवलिंग तयार होत होते बरं का. शिवलिंग तुम्हाला मी दाखवतो ते शिवलिंग बघा. हे जे हे आहेत ना, हा शाळीग्राम भगवान आहे, हा गंडकीचा आहे. आणि त्या नर्मदा मातेच्या त्या असणाऱ्या पात्रामध्ये तिथं धावडी नावाचा कुंड 20 वर्षापूर्वी हे दिव्य शिवलिंग त्या कुंडामध्ये आम्हाला मिळालं बरं का. जागेवरून दर्शन करा, याचं जागेवरून दर्शन करा सर्वांनी. खूप दिव्य अशा पद्धतीचं हे शिवलिंग आहे महाराज. तिथं तो बाणासूर काय करायचा, साधना करायचा. आणि साधना करत असताना वरून नंतर असं पाणी यायचं. पाणी आल्यानंतर त्या कुंडामध्ये गरगर गरगर फिरायचं आणि तिथे सगळं असे बाणलिंग तयार व्हायचे बरं का. तिथं अशी महती होती की तिथं एकच असणारा त्या घराण्यातला पुरुष ते काय करायचा, बाणलिंग परिक्रमावास्यांना काढून द्यायचं. आणि मग पुढे काळाच्या ओघामध्ये शाप दिलेला होता की ज्यावेळी या ठिकाणी हे कुंड संपूर्ण लुप्त होईल त्या दिवशी हे घराणं सुद्धा संपेल. महाराज, ते घराणं संपलं आणि आता ओंकारेश्वर डॅम मध्ये ते असणारं तीर्थ सुद्धा लुप्त होऊन गेलं. आम्हाला सुद्धा मूल शूल पाणेश्वरचं दर्शन नाही झालं बरं का. आम्ही गेलो त्यावेळेस सरदार सरोवराचं काम पण चालू होतं, पण ते मूळ शूल पाणेश्वरचं जे तीर्थ होतं, जे शिवलिंग होतं, अतिशय दिव्य. आता हे नवीन बसवलं इथं. सजनो, ध्यानात ठेवा, असे अनंत तीर्थ काळाच्या ओघामध्ये लुप्त झाले. तुम्ही आयुष्यभर जरी फिरले तरी सुद्धा त्या तीर्थाला आता जाता येणार नाही. मग 3.5 कोटी तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला मिळणारच नाही का? मिळणार बरं का, मिळणार. पण कसं, माऊली ज्ञानोबा सांगतात का, तीर्थे जी त्रिभुवनी ते घडती समुद्रा व गहाणी ना तरी अमृत रसा स्वादनी रस सकळ. त्रिभुवनामधले असणारे तीर्थ हे 3.5 कोटी जाऊ द्या, 3 भुवनात असणारे तीर्थ त्याच्या स्नानाचं पुण्य फक्त तुम्ही समुद्रामध्ये स्नान केलं की आपल्याला प्राप्त होतं. पण समुद्राचं स्नान चौपाटीवर जाऊन नाही करावं लागणार त्या ठिकाणी, नाही का. त्याला योग्य प्रदेशामध्ये जावं लागेल. स्नानाचे काही नियम आहेत. स्नानामधला जात असताना तीर्थामध्ये प्रवेश करायचा आहे, दोन्ही हाताने असं पाणी बाजूला करा. रोज ध्यानात ठेवा. नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांनी सुद्धा ध्यानात ठेवायचं, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर अगोदर मातेला दंडवत घालायचं. महिलांनी नाही, फक्त पुरुषांनी. महिलांनी का घालू नये त्याचे नियम सांगायला आता वेळ नाही. सज्जनो, या ठिकाणी पुरुषाने दंडवत घालावा, तिथली माती उचलावी, आपल्या कपाळाला लावावी, हळूच तीर्थामध्ये प्रवेश करावा. बिंबी एवढ्या पाण्यामध्ये किंवा कमरा एवढ्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी जावं. गेल्यानंतर हळूच हाताने पाणी सारावं आणि तिथं 3 डुबक्या किंवा 5 डुबक्या माराव्या. असा तीर्थाचा नियम आहे महाराज. पुन्हा सांगतो, स्नानानं तुमच्या शरीराची शुद्धता होईल, पण तुम्हाला स्नानाचं पुण्य मिळावं वाटत असेल तर शेंडीला गाठ बांधूनच स्नान करावं लागतं. स्नाने दाने जपे होमे संध्यायाम देवता अर्चने शिखा सूत्रम विना कर्म नाही कुर्याद वै कदाचन. स्नान करायचंय, दान करायचं, जप करायचं, होम करायचे, संध्या अर्चन, सगळ्यांसाठी शेंडीला गाठा बांधायच्या. आता शेंड्याच राहिल्या नाही तर गाठी पुढे बांधला तुम्ही, नाही का. शेंड्या राहिल्याच, तिचं पण महत्व सांगितलं असतं तुम्हाला शुल्पा त्या असणाऱ्या मैयाच्या किनाऱ्यावरच. पण शेंडी बांधण्याचा सुद्धा मंत्र म्हणावा लागतो. छिद्रूपिणी महामाई दिव्य तेजस म्हणते तिष्ठ दिवी शिखामध्ये तेजोवृद्धिम कुरुशोभे. तेव्हा तुम्हाला स्नानाचं पुण्य मिळेल. शौच विधीला जाऊन आल्याशिवाय जर स्नान केलं तर स्नानाचं पुण्य मिळत नाही बरं का. असे नियम आहे. सज्जनो, बघा, या सगळ्या प्रकारच्या गोष्टी अवघड आहे, म्हणून स्नान करणं सुद्धा अवघड आहे. सज्जनो, मैयाच्या किनाऱ्यावरती इतकी थंडी होती पूर्वीच्या कालखंडात आणि अजून सुद्धा खूप थंडी आहे. कमरे एवढा माणूस जर गेला तर खाली आहे का नाही त्याचे शुद्ध सुद्धा नसते. सज्जनो, मैयाच्या किनाऱ्यावरून जात असताना आपले फकीर बाबा ज्योतिताई ते गेले त्या ठिकाणी. सज्जनो, किनाऱ्यावर गेल्यानंतर
असं एवढले त्या ठिकाणी गहू वाढलेले राहतात, त्याला ते स्प्रिंकलनं पाणी सोडलेलं राहतं आणि त्या पाण्याचे दवबिंदू ज्यावेळेस पायाला लागतात त्यावेळेस पाय असे फुटायला होतात महाराज. नाही इतका किनारा कठीण आहे, इतकं चालणं कठीण आहे. कित्येक वेळेस मनुष्य त्या ठिकाणी कित्येक वेळेस पडतो, आपडतो, धोपडतो, फार अवघड स्थिती. मग सजनो, आपल्या जीवनामध्ये आपली तपश्चर्या घडावी आणि आपले पाप जावे याच्यासाठी शास्त्रामध्ये काही साधनं सांगितलेली नाही का. जसं मी अभंग घेत असतो, परिसेव माते माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवीत असे भागीरथी महादोष निवारिणी, सकळा स्वामिनी तीर्थाची. सजनो, भागीरथी माता आपल्या सगळ्या दोषांचं हरण करणारी, तसं गोदावरी गंगा ही सुद्धा आपल्या सगळ्या दोषांचं हरण करणारी, त्याच पद्धतीनं नर्मदा माता ही आपल्या सगळ्या दोषांचं हरण करणारी. मग ज्याला मैयामध्ये स्नान नाही करता आलं, ज्याला मैयाची परिक्रमा नाही करता आली, ज्याला गोदावरी गंगेच्या किनाऱ्यावरती रोज नाही जाता आलं, तरी सुद्धा त्याने गोदावरी असो तिचं नाव गंगाचे, नर्मदा असो तिचं नाव गंगाचे, भागीरथी असो तिचं नाव गंगाचे, नाही आपल्याला स्नान करता आलं पण किमान या गंगेचं नामस्मरण जरी मुखाने केलं तरी सगळे दोष हरण होतात. अभंगाचं प्रथम माझे म्हणत गंगा गंगा, माझे म्हणत गंगा, माझे म्हणत
सजनो केवळ वाचन गंगेचं नामस्मरण जरी केलं तरी वाचे म्हणता गंगा गंगा. सजनो गंगेचं वर्णन करत असताना एक ब्राह्मी गंगा आहे, एक वैष्णवी गंगा आहे आणि त्यापैकी असणारी नर्मदा माता इयम माहेश्वरी गंगा म्हटलेली, हिला माहेश्वरी गंगा म्हटलेली. नर्मदा मातेचं अवतरण या पृथ्वी तलावरती कसं झालं? सजनो, असा एक कालखंड होता की ज्या कालखंडामध्ये या असणाऱ्या पृथ्वी तलावरती कोणत्याच प्रकारची नदी नव्हती. एक दिवस नारद महर्षी हे पितृ लोकामध्ये गेल्यानंतर काही पितरांनी काय केली, तक्रार केली. सजनो, आपल्या जीवनामध्ये सुद्धा काही पितृदोष असतो बरं का, आणि तो मानावा लागतो. आता जास्त त्याचं विश्लेषण मी करणार नाही, एका श्राद्धाचं कीर्तन नाही, पण पितृदोष काही लोकांना असतो. तो पितृदोष जर घालवायचा असेल बरं का, तर त्याच्यासाठी अनेक ठिकाणी पूजा केल्या जातात. नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती सुद्धा कुबेर कर्णाली नावाची जी नदी आहे, तिथं कर्णाली नावाची नदी, तिच्या किनाऱ्यावरती काही विधी केल्यानंतर आपल्या जीवनामधला पितृदोष जात असतो बरं का. बागदी नावाचा संगम आहे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती. या बागदी संगमावरती जर तपश्चर्या जर केली तर मनुष्याला वाचा सिद्धी नावाचा प्रकार प्राप्त होतो बागदी नावाच्या संगमावरती. सजनो, तसं आपल्या घरामध्ये सुद्धा पितृदोष जर घालवायचा असेल तर घराची रचना करत असताना अशी करा: पूर्व दिशा इंद्राची, पश्चिम दिशा वरुणाची, उत्तर दिशा कुबेराची, दक्षिण दिशा यमाची, ईशान्य दिशा शिवतत्व, आग्नेय दिशा अग्नितत्व, नैऋत्य दिशा राक्षस तत्व, वायव्य दिशा वायू तत्व, या न्यायाने घराच्या असणाऱ्या 8 दिशा. यापैकी आपला घरामधला बाथरूम हा पूर्व दिशेलाच असावा. घरातली आपली मोरी ही पूर्व दिशेलाच असावी. पूर्व दिशेला जर आपण त्या बाथरूम मध्ये स्नान केलं आणि ते जल जर आपल्या अंगावरती जर पडलं आणि ते अंगावरती पडणारं जल खाली पडल्यानंतर पूर्व दिशेला जर आपण स्नान केलं तर अंगावरून पडणारं जल विशिष्ट जातीच्या पितरांना पिण्यासाठी जातं बरं का. आणि मग आपल्या घरामधील असणारा पितृदोष निवारण होत असताना ते जल आपल्या अंगावरून पडावं. आणि जर पूर्व दिशेला बाथरूम मध्ये आपण स्नान केलं तरच वास्तुशास्त्रानुसार ते जल ते आपले पितर प्राशन करतात. जसा चातक नावाचा पक्षी पृथ्वीवरचं पाणी पित नाही, तो आकाशामधलंच पाणी पितो, तसे काही नियम आहेत. तसं सजनो, नारद महर्षी त्या असणाऱ्या पितृ लोकामध्ये गेले आणि गेल्यानंतर त्या कालखंडामध्ये पुरुकुत्सू नावाचा राजा होता. त्या पुरुकुत्सू राजाच्या पूर्वजाने सांगितलं, म्हटले महर्षी आम्हाला खूप त्रास होतोय. का? तर्पणादी क्रियेच्या द्वारे प्राप्त होणारं आमचं तर्पण बंद पडलेलं. जा आमच्या असणाऱ्या वंशजाला जाऊन तो आमचा निरोप सांगा. नारद महर्षी पुरुकुत्सूकडे आले आणि पुरुकुत्सूकडे आल्यानंतर पुरुकुत्सूला सांगितलं, तुझे पितर असंतुष्ट आहे. असं म्हटल्यानंतर पुरुकुत्सूने सांगितलं, अहो मी तो तर्पणादी क्रिया करतो परंतु तोपर्यंत पृथ्वीवरती असणारी महागंगा एकही नव्हती. मग तुझ्या पूर्वजांच्या उद्धारासाठी जर तुला समजा पितृ तर्पणादी क्रिया पूर्ण करायची असेल तर या पृथ्वी तलावरती भगवान शंकराच्या जटेमधली असणारी गंगा तुला पृथ्वीवरती आणावी लागेल. पुरुकुत्सू म्हटलं, हो माझ्या पूर्वजांच्या उद्धारासाठी मी काही करायला तयार आहे. सजनो, राजा पुरुकुत्सूने अनुष्ठान मांडलं आणि तपश्चर्या सुरू केली. जोपर्यंत भगवान शिवाच्या जटेमधली गंगा या पृथ्वी तलावरती आणणार नाही तोपर्यंत मी माझं अनुष्ठान सोडणार नाही. महाराज, घनघोर तपश्चर्या राजा पुरुकुत्सूंनी केली आणि तपश्चर्याच्या अंती भगवान शंकर प्रसन्न झाले. माग, तुला काय मागायचं ते. राजा पुरुकुत्सूने सांगितलं, देवा तुमच्या जटेमधली असणारी गंगा माझ्या पूर्वजांच्या उद्धारासाठी तुम्हाला पृथ्वी तलावरती पाठवायची. भगवान शंकर म्हटले, ते जमायचं नाही. अरे गंगा कुठं पृथ्वीवर देण्याची गोष्ट आहे का? गंगा कुठं पृथ्वीवर देता येईल का? भगवान शिवाने सांगितलं, माझ्या जटेतली गंगा मी तुला देणार नाही. राजा पुरुकुत्सू म्हटला, गंगा मिळाल्याशिवाय मी माझी तपश्चर्या सोडणार नाही. सजनो, दोघांमध्ये अशी रस्सीखेच चालली. भगवान शिव म्हटले, मी गंगा देणार नाही. पुरुकुत्सू म्हटले, मी आणल्याशिवाय राहणार नाही. मग आता सांगा, भगवान शंकराने गंगा दिली असेल का नसेल?
दिली असेल का नसेल. मी आता महिला मंडळीला एक थोडासा प्रश्न विचारतो बरं का. पहा, आता गंगा काही खेळायची वस्तू नाही. एवढ्या वरून ती खाली यायची कशी? जसं एका घरामध्ये 4 भाऊ होते आणि 4 भावां मिळून एकाच भावाला एकच मुलगा झाला. हजारो एकरची इस्टेट आहे बरं का. 4 भावा मिळून एका भावाला एकच मुलगा झाला आणि मग घरामधला सगळ्यांचा लाडका. एक दिवस असं झालं महाराज, हे जे लहान पोरगं थोडंसं मोठं झालं आणि मोठं झाल्यानंतर त्यानं आपली जी आजी होती बरं का, त्या आजीच्या गळ्यामध्ये 100 तोळ्याचा एक चांगला नेकलेस पाहिला. 100 तोळ्याचा. काय तोळा चालू आहे आता सध्या? हिशोब करा बरं का. 100 तोळ्याचा एवढा महागडा नेकलेस सोन्याचा आजीच्या गळ्यात त्या पोरानं पाहिलं. आणि पाहिल्यानंतर तो म्हटला, आजी मला माझ्या मित्रमंडळीमध्ये खेळायला जायचंय, त्याच्यासाठी तुझ्या गळ्यामधला हा सोन्याचा हार मला खेळायला पाहिजे. आजी म्हटली, हे घे आणि जा. म्हटली असेल का आजी? आहे का अशी एखादी आजी या ठिकाणी का आपल्या नातवाने 100 तोळे सोन्याचा हार मागितला आणि काढून दिला? आहे का एखादी आजी? इथं वरती बोटकारावर एक सुद्धा आजी नाही का. 100 तोळ्याचा हार देणारी एक आजी नाही. नातवानं हट्ट धरला, आजी मला हार पाहिजे. आजी म्हटली, मी तुला हार देणार नाही. मग आजी त्याला थोडस रमवायला लागली बरं का. एक असणारा प्लॅस्टिकचा पोपट घेतला. हा पोपट घे. तो म्हटला, पोपट नको. बघ तुला मी आता काय करते, बिस्किटचा पुडा. म्हटले, तो पण नको मला. हा बघ चिमणी घे. म्हटले, चिमणी पण नको. हा कावळा. तो म्हटला, मी एवढा बावळा नाही, मला तुझ्या घरातला हारच पाहिजे. आता मात्र आजी काही देईना आणि मुलगा आता काही हट्ट सोडेना. आता तुम्ही हार देणार नाही. कोण देईल? बरोबर आहे की नाही? देणार नाही देणार. आता बदलू नका बरं का. आता बदलू नका. मुलानं हट्ट केला. हट्ट करता करता पोरगं रडायला लागलं आणि रडता रडता गडबडाल वळायला लागलो. आणि महाराज ते पोरगं असं झालं की आता 2 मिनिटात जर हार नाही दिला तर पोरगं रडून रडून बेशुद्ध पडेल आणि जगेल का नाही सांगता येत नाही. तर आता हार देणार का नाही? आता देणार नाही का? ते म्हणजे भले त्याच्यावर आपण लक्ष ठेवू पण हार मात्र. तसंच राजा पुरुकुस्सूने जिद्द केली आणि सांगितलं, जोपर्यंत तुम्ही जी गंगा मला देत नाही तोपर्यंत अनुष्ठान सोडणार नाही. भगवान शिवाचा नाविलाज झाला आणि मग गंगा माता भगवान शिवाने पृथ्वी तलावरती दिली. मेकल नावाच्या पर्वताने तिचा वेग त्या ठिकाणी सहन केला. पुढे ही असणारी जी गंगा आहे ही अमरकंटक नावाच्या क्षेत्रामधून निघाली. पुढे येत असताना नर्मदा माता गुप्त झाली. पुढे एक पुन्हा कुंड आहे, त्या कुंडामधून म्हणजे माईकी बग्गिया तिथून मातेचं उद्गम स्थान, तिथून पुन्हा गुप्त झाली. पुढे आल्यानंतर पुन्हा मातेचं उद्गम स्थान आहे, तिथून पुन्हा माताजी छोट्याशा रूपात प्रवाहाच्या रूपात निघाली. पुढे दूधधारा आणि कपिलधारा या रीतीने वाहत वाहत नियमावर हे मातेचं नाभिस्थान आहे. आणि नर्मदा मातेचं असणार अंतिम शेवटचं टोक ज्याला उत्तर तटावरती जर आपण जर पाहिलं तर त्याला मिठी तलाई म्हणतात आणि दक्षिण तीरावरती जर पाहिलं तर ज्याला कटपूर म्हणतात. बघा नर्मदा मातेचं वैशिष्ट्य हे आहे की ती गंगा आहे. कोणती गंगा? भगवान शंकराच्या जटेमधून आली म्हणून तिचं नाव माहेश्वरी गंगा आहे. आता ही गंगा सकळ दोष जाती भंगा, तिच्या स्नान केल्यानंतर तिचं नामस्मरण केल्यानंतर सगळ्या दोषांचं काय करते? ती त्या ठिकाणी हरण करते. बघा सज्जनो, आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या समोर जो रोग येतो त्याचं कारण जर काय असेल तर आपलं पाप आहे बरं का. तुका म्हणे पापे येते रोगाची रूपे. ती माता काय करते? आपलं जे पाप आहे जे रोगाच्या रूपाने येतं ते सुद्धा घालवण्याचं सामर्थ्य नर्मदा माते. पहा एक उदाहरण सांगतो, एक उदाहरण लक्षपूर्वक आहे का. वेळ खूप झालेला आहे, मी डबल कीर्तन कधीच करत नाही. फक्त आमचे ज्योतिताई आणि बाळासाहेब भाऊ यांच्या आग्रहास्तव, कारण कीर्तन करायला लागलो का मला भान राहत नाही. आणि एकही दिवस माझी एकही तारीख खाली नाही महाराज, एकही तारीख खाली नाही. माझा नेम आहे, जिथं कीर्तन करतो तिथं तुमचं जेवण करत नाही, तुमचा बुक्का लावत नाहीत, तुमचा हार घालत नाहीत, तुमचे डिझेलचे सुद्धा पैसे घेत नाही. मरेपर्यंत कीर्तनाचा 1 रुपया मी कधीच घेणार नाही ही प्रतिज्ञा करून मी माझ्या जीवनात साधना करतोय. 7 वर्षापासून फक्त नर्मदा मातेचं जल पिऊन राहतो महाराज. विमानाने जरी मला जायचं असेल, मागं मी काशीला विमानाने गेलो तर
तरी सुद्धा माझं जल हे रेल्वेनं जात असतं. कामाख्या देवीला विमानाने गेलो एवढं जल जात नाही, ते सुद्धा रेल्वेनं त्या ठिकाणी तिथपर्यंत. पण 7 वर्षापासून मैयानं माझा हा नियम सुद्धा तोडला नाही. त्यामुळे खूप धावपळ आहे महाराज माझ्या मागे, वेळ नाही. पण नर्मदा मातेची परिक्रमा आणि त्याचं चिंतन म्हटलं की माझ्या अंगात येत असतं महाराज. मग मला काळ वेळ काहीच नाही. दुपारी सुद्धा त्यांनी दिलेलं कीर्तन ते पण करून आलो आणि आता पण का सांगतो ऐका. काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करून जातात. मला वाटतं आजच्या कीर्तनामध्ये नर्मदा मातेची परिक्रमा फक्त करण्याची सद्बुद्धी जरी आपल्या अंतकरणात निर्माण झाली, फक्त सद्बुद्धी, तरी मला वाटतं माझं कीर्तन सफल झालं या ठिकाणी. फक्त नर्मदा मातेची परिक्रमा करण्याची सद्बुद्धी. त्याच्यासाठी तुम्हाला उपाय सांगतो, एक उपाय सांगतो. तो उपाय तुम्ही करा बघा. एकदम सोप्यात सोपा उपाय सांगतो. काय करायचं माहिती का? अशी छोटीशी अत्तराची एक बाटली घ्यायची, अशी छोटीशी एक बाटली घ्यायची, तिच्यातलं अत्तर वापरून घ्या. काय करायचं करा, रिकामी बॉटल घ्या, याच्यामध्ये नर्मदा जल भरायचं. 20 वर्षापासून आमच्या सानिध्यामध्ये असं जल आम्ही नित्य ठेवतो महाराज. हे जल नित्य नेमाने ठेवतो. सजनो बघा, याच्यात ते जल भरायचं. आणि आता तिचं नाव बाटली नाही, तिचं नाव आहे नर्मदा मैया. ध्यानात ठेवा. या नर्मदा मैयाचं पूजन रोज नित्य नेमाने करायचं. आणि मैयाच्या किनाऱ्यावर कोणी गेलं त्याला सांगायचं, एक असणारा नर्मदेश्वर, मी आता दाखवलं कोणता एक असणारा पाषाण, तो चोपडाच पाहिजे, तिरपाच कसा असू द्या, उचलून आणा, त्याची पूजा करा शिवलिंग समजून, आणि ह्या नर्मदा मैयाच्या जलाची पूजा करा. सजनो ध्यानात ठेवा, रोज सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम आरती करायची. आणि नर्मदा मातेचं अष्टक जे भगवतपूज्य पाद आद्य गुरु शंकराचार्याने केलेले, सबंधु सुंदु सुस्कल तरंगभंग रंजितम दिशसु पापजात जातकारी वारी सहितम कृतांत दुत्काल भूत भीत्या हरिवर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि दिव्य नर्मदे त्वदमूलीन दीन मीन दिव्य संप्रदायकम कलोमलोक बहारारी सर्वतीर्थनायकम सुमत्स्य कच्च नक्र चक्र चक्रवाकशर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि दिव्य नर्मदे. या अष्टकाचा 3दा पाठ करायचा, 3दा पाठ करायचा. मी खरं सांगतो तुम्हाला, ज्याला इच्छा असेल नर्मदा मातेची परिक्रमा करायची, त्याने फक्त 6 महिने हा नियम करा. त्याच्या जीवनात त्याला कोणी प्रतिबंध जरी करत असेल तरी सुद्धा नर्मदा माता त्याला तात्काळ आपल्या किनाऱ्यावरती बोलून घेणार. हे सामर्थ्य नर्मदा मातेचे. पुन्हा सांगतो, एखाद्याला पुत्ररत्नाची प्राप्ती होत नसेल, मला दुपारीच फोन आला. त्या महाराजांनी सांगितलं, माऊली 6 तारखेला तुमची कीर्तनाची सेवा पाहिजे. भालूर नावाचं गाव, दुपारी त्यांचा फोन आला. तर त्या महात्म्याने, म्हणजे ते महाराज आहे, पण म्हटले माऊली तुमची मला परिक्रमेची सेवा घ्यायची. म्हटलं 6 तारीख माझी खाली नाही. त्यांनी सांगितलं, म्हटले माऊली हे बघा, 15 वर्ष लग्नाला झाली, मला मुलगा नव्हता म्हटलं. आणि मी आळंदीला गेलो आणि तिथं मोठे कदम माऊलींच्या सानिध्यात गेलो. मोठे कदम माऊली म्हणे, खाऊ तुम्ही फार उद्विग्न दिसतात, काय करावं म्हटले, थोडंसं घरामध्ये चिडचिड होते, मूल नाही बाळ नाही. त्यामुळे माऊलीने त्यांना सांगितलं, कदम माऊलीने, तुम्ही नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती जाऊन साधना करा, नाही तर मातेची परिक्रमा करा. त्या भालूरच्या महाराजांनी नर्मदा मातेची परिक्रमा केली. 15 वर्षानंतर त्यांना मुलाची प्राप्ती झाली. सज्जनो ध्यानात ठेवा. एक इतिहास सांगतो. तुका म्हणे पापे इति रोगाचे रूपे. त्या नर्मदा मातेच्या पुढे गेल्यानंतर जबलपूर नावाचं क्षेत्र, त्याच्या पुढे गेल्यानंतर जोगी टिकरे या नावाचं क्षेत्र आहे, आणि त्याच्या पुढे शेष घाटाकडे जात असताना एक 2रा-3रा मुक्काम आमचा होता. 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सजनो, ज्या घरी आमचा मुक्काम होता त्या घरात आम्ही थांबलो. तिथल्या त्या घराच्या मालकाने एक इतिहास सांगितला, सत्य प्रसंग सांगितला. काय झालं, त्या मनुष्याला कॅन्सर झालेला होता. दवाखान्यात नेले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण डॉक्टरनं सांगितलं बाकीच्यांना हा फक्त 1 महिना जगणारे, घरी घेऊन जा असं म्हटल्यानंतर त्या व्यक्तीला घरी आणलं. पण एक दिवस त्या व्यक्तीच्या बायकोने, म्हणजे दुसऱ्याच दिवशी त्याला घेतलं आणि ती जबलपूरला आली. जबलपूरला आल्यानंतर एक नावडी तिने ठरवली आणि त्या नावेमध्ये ती बसली, पतीला घेऊन बसली. नाव मध्यभागी गेली. त्याला सांगितलं 1-2 मिनिटं नाव थांबव. त्याने मध्यभागी तो नांगर टाकून नाव थांबवली. त्या मातेनं काय केलं, हातामध्ये नर्मदा मातेचं असं जल घेतलं आणि अमरकंटकच्या दिशेला तोंड केलं आणि सांगितलं, हे बघ माते, मी जर माझ्या जीवनामध्ये खरी सत्यपतिव्रता असेल आणि हे माते माझी जर तुझ्यावरती निष्ठा असेल, नर्मदा मातेला उद्देशून सांगितलं, तर माझ्या नवऱ्याचा कॅन्सर नावाचा रोग जो आहे तो मला होऊ दे.
आणि माझं सगळं आयुष्य माझ्या पतीला मिळू दे आणि मला आज जरी मरण आलं तर चालेल. सजनो, ती बाई असं पाणी सोडून घरी आली. 1 महिन्यानंतर ती बाई मेली. तिच्या पतीचा कॅन्सर बरा झाला आणि ती घटना घडून 7 ते 8 वर्षाने आम्ही गेलो तरी ती व्यक्ती जिवंत होती. हा जिवंत अशा पद्धतीचा अनुभव साक्षात्कार नर्मदा मैयाचा आहे. म्हणून एखादा रोग असाध्य जरी असेल तरी सुद्धा नर्मदा मातेवरती निष्ठा ठेवा. तुम्हाला एक सांगतो मी सद्गुरू श्री बालुकीजी महाराज इथं ब्राह्मणगाव नावाचं गाव आहे, तिथं ज्यांनी तपश्चर्या केली. महाराजांनी मला 12 वर्षाचं अनुष्ठान दिलं, मौन अनुष्ठान सुरू केलं. कोणाच्या हातचं अन्न खायचं नाही, कोणाच्या हातचं पाणी प्यायचं नाही, कोणाचा स्पर्श नाही, कोणाचं म्हणजे सावली सुद्धा पडू द्यायची नाही. रोज पहाटे 3 ते 4 वाजेच्या दरम्यान नांदूर मध्यमेश्वरला स्नान झालंच पाहिजे. थंडी, ऊन, वारा, पाऊस. 3.25 वर्ष स्नान करून येऊन मी कुटियाच्या बाहेर पडलो नाही. सजनो, माझ्या शरीराला सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं शरीर एकदम माझं असं पुरुष होऊन गेलं आणि त्याचा परिणाम असा झाला की मला इतकं पित्त आणि ऍसिडिटी झाली. एक दिवस रात्री मरतो की काय वाटलं. बस आता मी जगत नाहीत असं वाटलं की 7 ते 8 दिवसामध्ये मी मरणार. सत्य प्रसंग सांगतो बरं. मग मी एक विचार केला, मरायचं तो नर्मदा मातेच्या किनाऱ्यावर जाऊन देह ठेवायचा. म्हणून मी माझं अनुष्ठान 3.25 वर्षाचं सोडून दिलं महाराज त्या ठिकाणी आणि ठरवलं मला मैयाच्या किनाऱ्यावरती जायचं. सजनो, अनुष्ठान सोडून 2015 साली मी दुसऱ्या परिक्रमेच्या निमित्ताने मैयाच्या किनाऱ्यावरती गेलो. आज 2026 लागलं तरी सुद्धा मी जिवंत आहे. ही फक्त माझ्या नर्मदा मातेची कृपा आहे बरं. ही नर्मदा मातेची कृपा आहे. म्हणून शरीरामधला कोणता रोग असू द्या ते घालवण्याचं सामर्थ्य नर्मदा माते दे. म्हणून आपण आपल्या जीवनात निष्ठेनं मैयाचं दर्शन करा, मैयाच्या किनाऱ्याचं वास्तव्य करा आणि आपल्या जीवनात येणारं पाप, आपल्या जीवनामधले असणारे दोष, कोणत्याही प्रकारचे ब्रह्महत्या, सुरापानम, स्थेयम, गुरुवंगनागमहा या न्यायाने असणारे 5 महादोष असू द्या, नाहीतर कोणती हत्या घडू द्या, फक्त मातेच्या किनाऱ्यावरती जा, तपश्चर्या करा, तुमचे सगळे दोष जातील. ज्ञानेश्वर या अभंगामध्ये ब्रह्मगिरीचं दर्शन केल्याची फलश्रुती सांगितली आणि कुशावर्ता स्नान केल्याची फलश्रुती सांगितली. तसं नामा म्हणे प्रदक्षिणा, नर्मदा मातेची जो प्रदक्षिणा करतो त्याच्या जीवनामध्ये पुण्याची निर्मिती होते. किंवा इथं गोदावरी गंगेची परिक्रमा काय, नर्मदा मातेची परिक्रमा काय, या ठिकाणी यूट्यूबला काही चॅनलवाल्याने कीर्तनं टाकलेली. तुम्हाला जर संपूर्ण कीर्तन ऐकायचं असेल तर परिसेव माते माझी विनवणी, नर्मदा मैया सेवक ज्ञानेश्वर माऊली शिंदे अशा नावाने त्यांनी टाकलेले. अवश्य तुम्ही ती कीर्तनं ऐका. याच्यामध्ये अधिक माहिती मी नर्मदा मातेची सांगितलेली. आजच्या दिवशी या ठिकाणी आमचे फकीर बाबा आणि आमच्या असणाऱ्या ज्योतिताई त्यांनी ही परिक्रमा अतिशय सुंदर पद्धतीने केली आणि या परिक्रमेची परिपूर्णता आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी झालेली सेवा परमात्मा चरणारविंदी समर्पित करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल होईल, बोललेले पुरे होईल, त्याच्यानंतर नर्मदा मातेची आरती होईल आणि त्याच्यानंतर आपला कार्यक्रम संपेल. विठ्ठल जय पार्वती पतये हर हर महादेव. म्हणा आरती म्हणा. हर हर नर्मदे. ओम जय जगदानंदी मैया जय आनंदकंदी रामारी नरशंकर देवाची वारी शंकर दूरी कालंदी. ओम जय जगदानंदी देवी नारद शारद तुम वरदान
ज्योती रतन ज्योती ओम जय जगदानंदे मैया जी की आरती जो कोई नर गावे मैया जो कोई नर गावे भजत शिवानंद स्वामी जपत हरिहर स्वामी मनवांचित फल पावे ओम जय जगदानंदे ओम जय जगदानंदे मैया जय आनंद कांदे ब्रह्मा हरिहर शंकर देवा शिव हरि शंकर भोले माधव ओम जय जगदानंदे तुझं प्रती आहे दिशी तरी पाहे पांडुरंगा या संतांशी निर्भयची मजदे आणि तुझे काही न मागू देवा तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवीस पायी संतांची या संतांशी निर्भयची मजदे आणि तुझे काही न मागू देवा मुलीनो लगेच निघायचं बरं का आपल्याला ज्ञानदेव तुकाराम